राज्याचा कृषी विभाग आत्मा प्रकल्पाच्या वतीने चंद्रपूर जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कृषी भवनात 15 ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। महोत्सवात या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। रानभाज्या हा भारतीय स्वयंपाक पोषण मूल्य देणारा महत्त्वाचा भाग होता। मात्र आता आपण ऑनलाईन फूडच्या माध्यमातून पोषण शोधत आहोत, याकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले। लुप्त होत चाललेल्या रानभाज्यांच्या वापरासाठी कृषी विभागाने उत्तम प्रदर्शनी आयोजित केली असून या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत 65 कोटी रुपये खर्चून शेतकरी मॉल, प्रशिक्षण केंद्र व स्थायी प्रदर्शनीसाठी निश्चित सुविधा उभारल्या जाणार आहेत। रानभाज्यांची जणू बँक उभारण्याच्या प्रकल्पावर भक्कम काम आवश्यक असल्याचे ते म्हणाले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध रानभाज्याचं महत्व, त्याची पौष्टिक मूल्य, न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि याचा प्रचार व्हावा, शेतकऱ्यांनी पुढे येऊन आता रानभाज्या या व्यावसायिक स्वरूपामध्ये शेतीमध्ये सुद्धा याची लागवड करावी, या दृष्टीने आत्माच्या आमच्या प्रीतीताई हिरुळकर व कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची सुरुवात केली आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या लोकांना पिझ्झा किंवा अशा तत्सम गोष्टींपेक्षाही आमच्या रानभाजीमध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, आरोग्य सुदृढ ठेवण्याचा एक क्षमता या रानभाजीमध्ये आहे। असं म्हणतात की मेंदूचा मार्ग पोटातून जातो, पोटामध्ये जर आपण उत्तम पद्धतीचं अन्न, तर आपल्या तामसी, राजसी आणि सात्विक या गुणापैकी सात्विकता ही वेगाने आपल्यामध्ये वाढते आणि अतिशय उत्तम अन्नातून उत्तम बुद्धी ही सुद्धा विकसित होत असते। आणि यासाठी रानभाजीमध्ये आपण आता निर्णय केलाय की इथं स्थायी स्वरूपामध्ये आपण फूड कोर्ट करतोय, स्थायी स्वरूपामध्ये कृषी बाजार करतोय। या ठिकाणी 16 एकर जागा आहे। जर कृषी कार्यालय सोडली तर हा पूर्ण संकुल या महाराष्ट्रातला उत्तम संकुल व्हावा। हे एक चालतं बोलतं कृषी मार्गदर्शन केंद्र व्हावं आणि यासाठी या ठिकाणी आपण ट्रेनिंग सेंटर, फूड कोर्ट, गोडाऊन्स, बाजार, कोल्ड स्टोरेज अशा अनंत गोष्टीचा आपण इथं बांधकाम करतोय। त्याला पहिल्या टप्प्यामध्ये 64 कोटी 99 लाखला मंजुरी दिली आहे आणि हा कृषी बाजार करत असताना माननीय धनंजय मुंडेजींनी शब्द दिल्याप्रमाणे 31 कोटी 90 लाखाचं भाजीपाला संशोधन केंद्र हे वरोडा तहसीलमध्ये एका अर्जुनामध्ये करतोय। आपल्याला माहिती आहे की पद्मश्री ज्या बीज माता आपण ज्यांना म्हणतो, देशी वाण त्यांनी संरक्षित केलं। एक अशिक्षित आमची बहीण अशा पद्धतीने काम करू शकते, तर मग रिसर्चरनी याच्यावर चांगलं काम करावं। आणि मी पंजाबराव कृषी विद्यापीठाला सांगितलं की आमच्या वन विभागामध्ये बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे, तुम्हाला आवश्यकता असेल तर जनुक कोश, जीन बँक या सर्व देशी वाणाची केली पाहिजे आणि चंद्रपूरनी यामध्ये अग्रेसर असावं, या दृष्टीने मी सूचना केलाय। आणि मला विश्वास आहे की आमचे जिल्हाधिकारी विनय गौडाजींच्या सुयोग्य प्रशासकीय क्षमतेमध्ये या साऱ्या गोष्टी वेगाने मार्गी लागतील। दरम्यान कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्म्याच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरुळकर यांनी या रानभाजी महोत्सवाच्या आयोजनाबाबतचे महत्त्व विशद केले। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्याकडे सर्वांकडे आता भाजीची रिक्वायरमेंट खूप असते। अन्नधान्याचा प्रमुख जेवणाचा आपला घटक हा भाजी असतो, भाजी पोळी। तर भाज्यांमध्ये आपण जास्तीत जास्त केमिकल युक्त भाज्या सर्व आजकाल आपण खात असतो, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये केमिकल रेसिड्यूचं प्रमाण खूप आढळते आणि वेगवेगळे आजार आपल्या सर्वांना होतात। आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या निसर्गतः आढळतात, याला कुठलंही कल्टिव्हेशन सेपरेट केल्या जात नाही, त्याच्यामुळे कुठलेही कीटकनाशक याच्यावर फवारणी केली जात नाही। आणि आपल्याला माहिती आहे ह्या ज्या दुर्मिळ अशा रानभाज्या आहे यांच्यामध्ये अतिशय उपयोगी असे गुणधर्म आहेत। छोट्या छोट्या गोष्टींपासून फार मोठमोठाले रोग रानभाज्यांच्या माध्यमातून आपल्याला बरे करता येऊ शकतात। तर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना रानभाजींची माहिती व्हावी, त्या कशा बनवतात, त्यांचे उपयोग काय आहे आणि नेमक्या रानभाज्या कुठल्या कुठल्या आहेत ही सर्वांची ओळख व्हावी म्हणून आपण रानभाजी महोत्सवाचं 2 दिवसांचं आयोजन केलेलं आहे।